हाय गाईज, मी आता निघालोय महागाव आमच्या गावी होळी निमित्त आणि तिकडे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत ते तुम्ही पुढे बघालच. तर चाललो आम्ही फाटी आणायला आणि हा सुंदर वाट आणि हे बघा अण्णाने आहे कोणती आणलेली आहे. अण्णाने सुरू केलेली आहे फाटी आणायला. गाडी सगळं दाखव इकडं. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. आणि गावातीलच आमचे 2 टेम्पो आहेत. हे 2 टेम्पो घेऊन आम्ही आता इकडे चाललेलो आहोत आणि होळीसाठी लाकडं आणायला. होळीची रस्ता तसं खराब आहे पण गावची मजा ती वेगळीच आहे. तुम्ही पण बघू शकता. करवंदाची जाळ आहे. थोडी थोडी बाजूला दिसली होती, आता दिसायला लागली बघा. पिकल्यावर छान लागतात, कच्ची पण खूप छान लागते. चटणी बनते ना, अतिशय भारी लागते चटणी. आम्हाला एक कविता होती इयत्ता 7वीला. निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे झुबे लालसर लावे कॅणी, जरा शिरावे पदर खोवणे करवंदीच्या जाळीमधून. आता ती फील आम्ही करू शकत नाही पण आठवण झाली कवितेची. लाकडी सुकी लाकड फक्त लिहितो आम्ही होळीला. सरकारचं म्हणणं ऐकतो. अरे मागाशी इथे एक जण होता अजून. तिथे येऊ मागून नाही का उचलायचंय? नाही मागू सगळी काय ना माग पण मगाशी होते तशीच राहा. मध्ये या चला ते खांद्यावर घ्या खांद्यावर घ्या. उचलायचं बघितलं मला खांद्यावर द्या. काय मागाशी होतं तसंच का? खच टेम्पो भरलेला आहे. असे 2 टेम्पो भरून फाटी आणि तिकडे रात्री जमा केलेली आहेत आम्ही अर्धी. त्या दरवर्षीप्रमाणे संपले कलिंग. काय तू नाही राहिले, संपले कलिंग. ओके ओके. आणि बघा ही एवढी जी पोरं आहेत ती आलेली आहेत. हे आमच्या अण्णा अजूनही चिरतरुण वाटत आहेत आणि आमचा दादा. ओके. संतोष दादा पेंगळे. हो इकडे बघा. हो बाळू शेठ, कुठे होता तुम्ही पहिले कामाला? हा पोरं बघा, पोरं मस्ती करतायत. गाडी जाऊ द्या रे, गाडी जाऊ द्या. बाजूला घ्या ओंडा बाजूला घ्या. गाडीला रस्ता द्या. नमस्कार. आणि निश्चितच
बघा कशी हा नाही हा काय माहिती त्याला विजेलच हे लागल आहे लाकडं लागल मागे थोडीशी ट्रॅफिक होती जोर लगा के अरे आधी खाली हे 1000 रुपये घे होळीला 1000 रुपये घे होळी जय शिवाजी मातृशाळा मराठी मायबोली आता मराठी शाळेतून आपण पुन्हा प्रस्थान करत आहोत होळीकडे होळीचा खांब आणलेला आहे तेव्हा मी जरा आराम करत होतो बघा किती लाकडं आणलेली आहेत बोल ऋग्वेद काय बोलायचं तुला अरे बोल ना टाइमपास करतोय ऋग्वेद म्हणजे आमच्या बंधुराजचं दुकान आहे छोटी छोटी दुकानं आहेत पाली इकडे पाली इकडे पेन आणि हा मध्ये आमचं गाव महागाव ISO गुरुग्राम पंचायत आणि ही आमची ग्रामपंचायत आहे आणि बघू शकता इकडे थोडीशी साफसफाई चालू आहे आणि मला वाटतं खांब रचलेला आहे थोडा उशीर केला मी यायला पूजन झालेलं आहे ह्याच्या आतमध्ये एक शिक्का असतो एक साईडला आहे अजून रथाला सुरुवात झालेली भाई बरा बघू शकता बाजूला डीपी आहे पण डीपी पासून जरा दूरच ठेवलेली आहे संरक्षण चला पटापटला लाकडं घ्यायचे मुलांनी अरे इकडे ग्राउंड वरचे जरा इकडे या होळी नाचायला पटापट लवकर नाही तर शूट होणार तुमचं अरे या पटापट इकडे होळी रचून झाल्यावर नंतर बस झालं 2 मिनिटात
दाखवायला लागणार ना. ग्राउंड झाला. ग्रामपंचायत म्हणून घ्या लागते तिथं मॅचच्या इथं खुर्ची. कोण नाही वाटत मास्तर आला. लाकडं रचून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर हा इथे कौल लावलेला आहे आणि लगेचच हे बघा इकडे पेंडा टाकायला सुरुवात झालेली आहे. पेंडा म्हणजे गवत आहे, पूर्ण गवत हा टाकून होणार आहे. चंद्र बघा कसा अगदी चंद्राचा प्रकाश सुद्धा आहे. आणि आता पहिलं होळी पूजन होईल. 12च्या नंतर आमच्या इथे रात्री होळी लावतात. आणि आता ही जी लोक आहेत पूजन चालू होईल. पहिलं पूजन चालू झाल्यानंतर सगळी आहे इकडे होळीसाठी आलेली आहेत. जुनी जाणती माणसं, हे अण्णा जुनी जाणती माणसं. हे चालू आहे सगळं लाईव्ह इकडे आलेले आहेत. अशी जुनी माणसं ती सर्व दिसणार, सर्व दिसणार. यांचं नाव सुद्धा नामदेव आहे आणि नामदेव असल्यामुळे ते चांगले भजन सुद्धा बोलतात. खूप छान. सगळे आमच्या हरिचंद दादा तुमचं तिकडे नाव घेतलेलं आहे, लवकर जायचं. मिलिंद भाऊ पिंगळे औषधांसाठी पण जाणार आहोत. अजून म्हातारी माणसं बसलेली आहेत. चला या इकडे. हा सर्व आली काय लगेच मग तशी आरती घ्यायला. पोलीस पाटील कुठे आहेत? पोलीस पाटील सगळ्या महिला मंडळांनी बघा कशा प्रकारे इकडे आरत्या जरा याच्यापासून बाजूलाच ठेवायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. खूप मोठी होळी आहे यावर्षी सुद्धा. दरवर्षी असतेच, त्यात काही शंका नाही. शांताबाई शांताबाई. आणि जेवण सर्व बनवून आलेत वाटतं. हा ठीक आहे ठीक आहे, व्हेरी गुड. नंतर तुमचे सगळ्यांचे फनी गेम्स आहेत ना तिकडे. सर्वांनी यायचंय. चमचा घरून घेऊन यायचंय सर्वांनी. चमचा आणि गोटी. दूध बी आहे काय? नाही नाही नाही, पिक्चर लावायचे ना होळीला नंतर. पिक्चर आहेत काय? यस यस. कधी? रात्री. आज? हा बरं. तुमच्या मॅचेस नाही आज पाहिजे, आम्हाला पिक्चर बघून देता. काहीतरी कार्यक्रम व्हायचा बाई माणसासारखा बघायला. जेवण करू आल्यानंतर सर्वांनी परत इकडे यायचंय. तुमचे महिला मंडळचे फनी गेम्स ठेवलेले आहेत आणि तुम्हाला बक्षीस सुद्धा आहे. जरा यावर्षी काहीतरी नवीन करायचा बेत केलेला आहे, तरी सर्वांनी जेवण झाल्यानंतर त्वरित इकडे यायचंय. हा गेम्स फनी गेम्स आहेत.
ओके, तुमचं तुम्हीच हँडल करायचं, फक्त बक्षीस आम्ही देणार तुम्हाला. बक्षीस काय आधी सांगा. बक्षीस सरप्राईज. आधी आम्हाला नाही बक्षीस सरप्राईज आहे. असा पूर्ण आपण गेअर घेतलेला आहे होळीला. आणि हे इकडे जाणते म्हणजे पूर्ण एकदा. आणि परत मी ग्राउंडवर जातो. अरे शेट्टी भाई इथे राहिले मागं. स्वामी खेळे तो भारी प्रसन्न देवी मुख चंद्रांच्या नैनांच्या ज्योती स्वामी नैनांच्या ज्योती सगुण रूपाने येऊन स्वामी श्रीकारा आरती स्पेशलिस्ट आमचे संतोष बाबू चोरगे. स्वामी श्रीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी श्रीकारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा जो सन्मती स्वामी सदा जो संमती सत्कर्माचा यज्ञ करावा जिजवणी अशी मार्गाने सदैव न्यास घेऊन मजहाती स्वामी घेऊन मजहाती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप करो कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा भावन करून गावे मजला तेजोमय वस्त्रा अल्पची भिक्षा घालून स्वामी गावे मजगुणती स्वामी गावे मजगुणती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती विद्या नवीन तुमेव सर्व मम देवदे काय नवाचा उजागरावा तुला करावा करोणी यज्ञम नारायणाने माधव गोपिकावलंबम त्यांची नायकम रामचंद्र. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. स्वामी समर्थ. पूजन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो क्रिकेट ग्राउंडकडे. युवा उद्योजक हरिश्चंद्र महाडिक दादा यांच्याकडून चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचे त्यांनी नियोजन आणि सहकार्य केलेले आहे. त्यांनी 3 नंबरचे बक्षीस दिलेले आहेत आणि त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सामनावीरच्या ट्रॉफ्या सुद्धा दिलेल्या आहेत. तसेच आमच्या ग्रामपंचायत महागावच्या सरपंच सौ दीपिका विजय सुतार, समाजसेवक विजय सुतार यांच्याकडून सुद्धा 3 नंबरच्या ट्रॉफ्या आणि इतरही बऱ्याचशा लोकांनी आम्हाला इथे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हॅलो. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्घाटन सुरू करायचं. चला 2 मिनिटं जरा पिचचं उद्घाटन. 12 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत आणि आता परत आरती होऊन होळी लगेच लागणार आहे. त्यासाठी परत एकदा आरती होते आणि आरती झाली का लगेचच आपल्याला आता ही होळीचं दहन, होलिकेचं दहन होणार आहे. ते बघू शकता. पेक्षु नको गुणवंता अनंता नायका मागणे हे महादेव हे आमच्या गावचे पोलीस पाटील आणि त्यांना होळी पेटवण्याचा मान देण्यात येतो. आणि बघा लगेच होळी लागणार आहे. पेंडा पेटवलेला त्यांनी आणि मी अतिशय जवळून तुम्हाला दाखवते होळी कशी पेटली. लहान मुलांनी मागे या, लहान मुलांनी मागे या. चला घ्या घ्या लवकर घ्या, इबूत लावून घ्या आणि हो दे. बघा होळी लागलेली आहे आणि हा जो ज्वाला आता प्रचंड दिसणार आहे. बाजू मागे मागे चल रुपये मागे मागे. हा नारळ ते ठेव. हा नारळ टाकलेला आहे आम्ही आणि बघा ही जी होळी आहे अशी
बघा तुम्ही प्रचंड अशी होळी लागलेली आहे पूर्णपणे. बघू शकता इकडे आणि इकडे आलेले आहेत प्रचंड खूप मोठं ज्वाल मला बघायला मिळत आहे. जास्त जवळ जाऊ शकत नाही आम्ही. ढग एवढा डेंजर आहे. मागावची होळी जोरात झालेली आहे. बघा मॅच सुद्धा चालू आहे तिकडे आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसत आहेत. पहिले नव्हते मोबाईल, आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत. जो तो फोटो काढण्याच्या नादात आहे. आणि नारळ टाकून नारळ बघा कसे फेकतात आणि नारळ काढायला सवाल आवाज ग्रेट. नारळ काढायला दरवर्षाप्रमाणे मला सुद्धा हा धग सण. जरा मागे जातो मी. होळी लागले, नारळ काढा. नारळ काढून घ्या पटापट पटापट. नारळ घेऊन पळू का? हा, जो नारळ काढेल त्याला मान भेटणार आहे मोठा बकऱ्याचा. काढू शकतोस. पिंगले ब्रदर्स जोडी यांची टीम आहे इकडे. या महिला मंडळ मागच्या वेळी यांची मुलाखत घेतली होती सगळ्यांची. नगापासून एकदम लांब आहे. आयोजक 3-4 दिवस सतत ते दमलेले आहेत आणि आता सुद्धा पनवेलला जाऊन आलेले. खूप असा मोठा ज्वाल. चंद्र एकदम मध्यावर आहे, डोक्याच्या वरती चंद्र. चंद्राची प्रतिमा सुद्धा बघू शकता आपण. आणि दूर दूरवरून आपल्याकडे हे चालले. हे नारळ काढण्यासाठी आपल्याकडे इकडे बांबू आणतो आणि त्यातून आता ते नारळ काढण्यासाठी बहु कितपत यशस्वी होत आहेत. चला, जो नारळ काढेल त्याला 100 रुपये बक्षीस. आणि मला वाटतं कोण आहे, अरे बापरे, 4, 5, 7, 8 नारळ. हु इज द मॅन? अरे अशोक सुतार. अशोक दादा यांनी खूप कमाल केलेली आहे. धन्यवाद दादा. तुम्ही कसं वाटलं नारळ काढताना? तुम्हाला आम्हाला 2 शब्द सांगायचे. गेलेत नारळ काढायला, तुम्हाला कसं वाटलं? भीती वाटली नाही का? अजिबात नाही वाटली. ही पॉवर आहे ती शाकाहारी असल्याची. आमचे अशोक दादा हे बुवा असल्यामुळे, शाकाहारी असल्यामुळे त्यांनी जी पॉवर दाखवलेली आहे. आता त्यांचा पुत्र निकेश जातोय, बघूया. निकेश नॉनव्हेज वाले आहेत, बघू निकेशला किती जमतं. आणि दगडू जाते. व्हॉट अ सरप्राईज. हो हो. आणि अशोक पुन्हा एकदा गेम आले पाहिजे नारळ फेकण्यात यशस्वी. आणि बघूया हा जो नारळ आहे तो लागतो, एवढा छान लागतो ना नारळ. ओ माय गॉड, माझ्या पायावर सुद्धा नारळ आलेला आहे. बघा हा नारळ मी दाखवतो तुम्हाला. हा बघा नारळ भाजलेला आहे पूर्ण. याचं पाणी आहे ना एवढं खास लागतं, मी आता कधी दाखवू शकत नाही. एका ठिकाणी जमून ठेवतो पहिलं. चला, अजूनही नारळ काय शिल्लक आहेत, बघू कोण जातं नारळ काढायला.
नवीन पोरांच्यात काय दम राहिलेला नाही, जुनी माणसं जाऊन स्वतः नारळ काढत आहेत. वाघेवाले नारळ घेऊन गेलेत का? वाघेवाले काय नारळ घेऊन जात नाही. भाऊ पनवेलवरून आलेले आहेत. पनवेलला असतात पण होळीला दरवर्षी येतात. याच वर्षी आलाय सॉरी चुकीचं बोलतो, पण त्यांना खूप एन्जॉय वाटते. बघा एवढा मोठा ज्वाल आहे तो होळीचा. या नारळाचा उद्या प्रसाद होईल सकाळी. मला वाटतं हातात प्रसाद करतील आणि त्याच्यानंतर सकाळी परत वाटायला जातील. आणि आमचे महागावचे बाबा पावसा ग्रुप यांचं इथे आगमन आहे. खूप वर्षाने आलेले दिसत आहेत. अरे हा नारळ आलेला आहे बघू. अरे आप्पा पण एक्सपर्ट आहेत नारळ फोडण्यामध्ये. आणि हा फोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महिला मंडळसाठी सुद्धा इकडे फनी गेम चालू आहेत. तर बघू आता ह्या ज्या आहे त्याच्यामध्ये. हा कुठला गेम आहे? गेम कोणता आहे हा? कोण? रनिंग. ओके, रनिंगचा गेम आहे. जो स्पर्धक पहिला येईल त्याला आपल्याकडून बक्षीस आहे इकडे. आणि चला सामना पूर्वी करण्यासाठी 1-2 मिनिटं थांबा. तू नाव सांग बेटा. रोशनी वाघमारे. ओके. आणि शब्बास. आणि एकदम चांगले प्लेयर दिसत आहेत. आणि चला छोटे प्लेयर बाजूला व्हा. आता लगेच सामना सुरू होणार आहे. हे हिला घ्या मध्ये हे होईल ती. आणि रनिंग मध्ये बघू कोण आलेलं आहे. आणि मला वाटतं पिंगळे, श्रद्धा पिंगळे आली ना. व्हेरी गुड. बाजूला जरा ट्रक जाऊ द्या. कोंबड्याचा ट्रक आलेला आहे. आणि आता धुलवड चालू झालेली आहे. नाचण्यास सुरुवात केलेली आहे आम्ही. गावच्या धुलीवंदनची मजा काही वेगळीच आहे. अगदी मनसोक्त होऊन नाचत आहेत आमच्या गावातील मुलं. आणि याच्यानंतर नाचून झाल्यावर आम्ही विहिरीवर सुद्धा जाणार आहोत. हा आमच्या गावचा बाल्या डान्स. आम्ही गणपतीला खरं म्हणजे नाचतो, पण पोरांच्या काय आली लहर केला कहर त्याप्रमाणे ते कधी नाचू शकतात. खूप मजा येते हा डान्स नाचताना.
हे आमचे बंधू गणेश सुतार. यावर्षी त्यांनी खूप म्हणजे खूपच एन्जॉय केली, खूप एन्जॉय केली, मजा केली. नवरी असली अरे ही मनात नसली, ही नवरी असली अरे ही मनात नसली, तिचा नखरा पाहून काळी उडते हो. नवरा असला अरे हा उमरेत बसला, नवरा असला अरे हा उमरेत बसला, मनले राजाचा तोरण बघतो ही नवरी असली मनात सार सांगून गेली, अशी चिरवली कोणी. मनातलं सार सांगून गेली, अशी चिरवली कोणी. पोरगी पटली, पोरगी पटली, वर्षाले सुन समजत जाय हो. लग 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 सर्व्हिस नितेश सुतार अँड प्रसाद पिंगळे. ऑपरेटर व्हेरी गुड ऑपरेटर निकेश अँड पशा, व्हेरी नाईस. खूप एन्जॉय केलं आम्ही तुमच्यामुळे.
आता महिला मंडळचं धुलीवंदन सुरू झालेलं आहे. गावातील सर्व लेडीज आनंद घेत आहेत धुलीवंदनाचा. आता होळी खेळून झालेली आहे धुलवड. आता चाललो विहिरीवरती आंघोळीला. विहीर पण पाणी आहे नाही बघू आपण. आंघोळी करणार आणि लगेच निघणार ठाण्याला. उद्यापासून आपलं कामकाज सुरू. बघा किती घसलीत. साबण एकच असणार पण एका साबणावर एवढी जण आंघोळ करत असतील. एक साबन और इतने लोग, क्या चीज है. एक साबण आणि एवढी माणसं. बघा काय. एक साबण आणि एवढी माणसं. हे बघा एक साबण ऐका. शॅम्पू पण एकच आहे. काय बघा तो बघा घासतोय बघा तिकडे थोडे. ओ माय गॉड. स्पेशल पार होळी. असा घासून कुठे भेटणार नाही तुम्हाला. बघा कसे घासतायत. विहिरीचं पाणी आता संपवणार. आम्ही आता चाललोय पण आता वेळ लागणार आहे. बघू मी पण आता. करतोच कन रे. ते तिकडे बघा मंडे. ओ देखो होली वाले. बघा कसं जी घाट आहे. बघा कसली मस्त सुंदर कलर. बाबा आणखीन लावलेले तुम्ही डोक्याला. तुमच्या हाताचा कलर नाही अजिबात नाही. आता मी पण जरा हे करतो तोपर्यंत ठेव. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला. धरण बसून शिकाय करतस हनुमान राशी बेवरा. राशी हाय शिमगा आमच्या